पर्यटक परतीच्या मोहिमेमध्ये श्रेयाची लढाई सुरू आहे। एकनाथ शिंदे श्रेय लाटण्याचा खटाटोप करतायत का असा देखील प्रश्न विचारला जातोय। सरकारपेक्षा जास्त पर्यटक आणल्याचा दावा शिवसेनेने केलाय, तर सरकारपेक्षा शिंदे वरचढ असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न यामधून केला जात आहे का असा देखील प्रश्न विचारला जातोय। महाजन सरकारचं काम करतात, मग शिंदेंचं काय काम असा देखील सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय। काश्मीरमध्ये अडकलेल्या मराठी पर्यटकांना महाराष्ट्रात आणण्यावरून शिवसेना श्रेय घेण्याचा प्रयत्न करते का अशी चर्चा सुरू आहे। सरकारपेक्षा जास्त पर्यटक शिवसेनेने आणल्याचा दावा केलाय। एकनाथ शिंदे श्रेय लाटण्याचा खटाटोप करतायत का असा सवाल विचारला जातोय। आपत्ती व्यवस्थापन मंत्री म्हणून गिरीश महाजन गेले, एका पक्षाचे नेते म्हणून त्या ठिकाणी एकनाथ शिंदेजी गेले। आपत्ती व्यवस्थापन मंत्री म्हणून गिरीश महाजन गेले, एका पक्षाचे नेते म्हणून त्या ठिकाणी एकनाथ शिंदेजी गेले। काश्मीरमध्ये अडकलेल्या मराठी पर्यटकांना महाराष्ट्रात आणण्यासाठी गिरीश महाजनांच्या रूपानं सरकार यंत्रणा काम करत असल्याचं महसूल मंत्र्यांनी सांगितलंय। सरकार काम करत असताना त्यात सरकारमधील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काश्मीरमध्ये स्वतंत्र यंत्रणा का कामाला लावली अशी चर्चा सुरू झाली आहे। अडकलेल्या पर्यटकांना महाराष्ट्रात आणण्यासाठी अधिकृतरित्या गिरीश महाजन श्रीनगरला गेल्याचं सरकारनं सांगितलंय। एकनाथ शिंदे शिवसेना म्हणून काम करतायत, शिंदे महायुती सरकारच्या मोहिमेवर आहेत असं मात्र कुठंच सांगत नाहीये। एकनाथ शिंदेंचा श्रेय लाटण्याचा आटापिटा सुरू आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय। सरकार काय म्हणतंय ते पुन्हा एकदा ऐका। काहीही मनामध्ये मनमुठाव नाही, काहीही सत्तेमध्ये कुठलाही विसंवाद नाही। माननीय एकनाथ शिंदेजींनी जम्मू काश्मीर श्रीनगरला जाऊन त्या ठिकाणी पर्यटकाची भेट घेणे हे काही राजकारण नाही आहे, आणि गिरीश महाजनला पाठवण्याचं काही राजकारण नाही। ते आपत्ती व्यवस्थापन मंत्री आहे राज्य सरकारमध्ये। आपत्ती व्यवस्थापन मंत्री म्हणून गिरीश महाजन गेले, एका पक्षाचे नेते म्हणून त्या ठिकाणी एकनाथ शिंदेजी गेले। त्या ठिकाणी जास्त VVIP मुवमेंट वाढू नये म्हणून इतर लोकांना आम्ही नाही पाठवलं, कारण हीच जर मुवमेंट वाढली तर मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी VIPचंच त्या ठिकाणी सिक्युरिटी राहील। त्यामुळं शिंदेजी आणि गिरीश महाजनजी गेले। शिवसेना म्हणून मदत कार्य काश्मीरमध्ये करण्यात अनेक अडचणी येऊ शकतात, तरीही एकनाथ शिंदेंनी श्रीनगरमध्ये जाण्याचा अट्टहास का धरला असं विचारलं जाऊ लागलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही मराठी पर्यटकांना महाराष्ट्रात आणण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं सांगितलं, पण हे सांगताना त्याने सरकारी यंत्रणेचा आणि गिरीश महाजनांचा आवर्जून उल्लेख केला। अनेकांचे विमानांचे बुकिंग आहेत, पण ते बुकिंग एक दिवस नंतरच आहे, त्यांना वाटतं एक दिवस आधी आम्ही आलो पाहिजे। तर पहिल्यांदा तर आमचा प्रयत्न आहे की त्यांनी त्यांच्या बुकिंग प्रमाणे यावं, आणि त्याकरता तिथे त्यांची जी व्यवस्था करायची ती व्यवस्था आम्ही करतो आहोत। त्याकरता गिरीश महाजनजी तिथे स्वतः आहेत, पण त्यातले काही लोक थोडे घाबरले आहेत, काही पॅनिकमध्ये आहेत, अशा लोकांना आम्ही परत आणतो। सरकार आमच्यात चुरस नसल्याचं सांगत असलं तरी डोंबिवलीत मात्र शिवसेनेनं एकनाथ शिंदेने केलेल्या मदतीची बॅनरबाजी केल्याचं पाहायला मिळालं। तिथे कुठेही सरकार म्हणून आपण लोकांना महाराष्ट्रात आणल्याचा उल्लेख नाहीये। या झालेल्या दुर्दैवी घटनेचं कोणीही इव्हेंट करू नये, आणि आपण बघत असाल तर राज्य सरकारमध्ये एक चुरस सुरू आहे की कोण या लोकांना पहिले मदत करतं, कोण या लोकांपर्यंत पहिले पोहोचतं, हे दाखवण्याची चुरस या राजकीय पक्षांमध्ये लागलेली आहे। या बॅनरबाजीनंतर वनमंत्री गणेश नाईक स्वतः डोंबिवलीत जाऊन पीडितांना भेटले। भाजप नेते अप्रत्यक्ष शिवसेनेच्या नेत्यांना सुनावतायत, तरीही शिवसेना आपलं घोडं पुढे दामटत असल्याचं सांगण्यात येत आहे। मुख्यमंत्री कार्यालयानं 500 पर्यटकांना महाराष्ट्रात आणल्याचं सांगितलं असताना एकनाथ शिंदेंच्या कार्यालयानं शिवसेनेनं मात्र 520 जणांना आणल्याचा दावा केलाय। एवढं सगळं सुरू असतानाही शिवसेना मात्र श्रेयवाद नसल्याचं सांगतेय। श्रेय कोणीच घेत नाहीये। शेवटी सरकार म्हणून देवेंद्रजी असतील किंवा सरकार असेल, हे विमान पाठवतं हे त्यांचं कर्तव्य आहे, आणि ते काय असं म्हणत नाहीये की आम्ही करतोय। सरकारचं कर्तव्य म्हणून ते करतायत, आणि याच्यामध्ये श्रेय घेण्याचा काय विषय येत नाही। सरकारच्या 2 यंत्रणा काश्मीरमध्ये कार्यरत असल्याचं सरळ दिसतंय। हे सगळं कशासाठी सुरू आहे? सरकारपेक्षा आपली यंत्रणा सरस आणि मोठी आहे हे सांगण्याचा एकनाथ शिंदे प्रयत्न करतायत का असा सवाल खासगीत विचारला जातोय। एकनाथ शिंदे हा आटापिटा कशासाठी करतायत अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे। कपिल राऊत, झी 24 तास, मुंबई।